आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित, मला जरा टेन्शन आलंय रे. ए विचार ना, मला कसलं टेन्शन आलंय. कसलं टेन्शन आलंय संचिता? म्हणजे मी आता आतमध्ये जाणार तर माझ्या मैत्रिणी मला विचारतील ना की संचिता कुठे होतीस तू, रात्रभर इथे नव्हतीस, कुठे गेली होतीस, कुणाबरोबर गेली होतीस, काय करत होतीस. मग मी काय सांगू, कुठे गेले होते, कुणाबरोबर गेले होते. ए बोल ना काहीतरी. काय बोलू संचिता? सुजित, कसा आहेस रे तू? मी इतकं सांगते तुला, मला टेन्शन आलंय, मी काय सांगू त्यांना, आणि तू काहीच बोलत नाहीयेस, काहीच रिॲक्ट करत नाहीयेस. तुला नाही कळणार, आमच्या मुलींचे प्रॉब्लेम जरा जरा वेगळेच असतात. अरे त्यात प्रॉब्लेम काय संचिता? सांग ना, एखाद्या रिलेटिव्ह कडे वगैरे गेली होती. हाऊ क्यूट सुजित, म्हणजे अगदी प्रॅक्टिकल. खरं सांगू, लोकांना ना असं वाटत असेल तू रूड आहेस, पण तसं नाहीये. मला माहितीये ना, तुझा हा प्रॅक्टिकल स्वभाव आहे. आपण याला नो नॉनसेन्स स्वभाव म्हणूया. आणि खरं सांगू, तुझा हा स्वभाव मला खूप आवडतो, म्हणून तुझ्या बरोबर वेळ कसा जातो कळतच नाही. गोड आहे नुसतं, गोड. संचिता, माझा सुद्धा तुझ्याबरोबर छान वेळ जातो, पण आता आपण वेळ नको वाया घालवूयात प्लीज. आपण कधीच पोहोचलो. चला. कसा आहेस रे तू? हा, म्हणजे मी इतकं बोलतेय, इतकं तुझं कौतुक करतेय, मला टेन्शन आलंय हे सुद्धा सांगतेय, तुला दिसत नाही का रे माझी काळजी? मला कटवतोयस तू. संचिता, हे बघ, मला कळतंय तुला माझी किती काळजी आहे. मला छान वाटतं तू माझा इतका विचार करतेस. खरं सांगू, मी स्वतःला खूप लकी समजतो. माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी मैत्रीण आहे, आणि मला असंही वाटतं तुझ्यासारखी मैत्रीण प्रत्येकाच्या आयुष्यात असायला. चल, बाय. एवढंच बाय फक्त? नो नॉनसेन्स टाईप. सुजित, झालं. ही स्वानंदी दिसल्यावर विसरला हा मला. काल रात्रीच्या सेलिब्रेशन नंतर सुद्धा याच्या वागण्यात काही बदल झालेला नाही. या स्वानंदीला पाहून काल रात्री जे घडलं ते त्याचं वाईटच वाटत असेल ना याला. काय करू मी आणखी, इतकं सगळं करते याच्यासाठी, पण हा स्वानंदीला विसरतच नाही. पण ठीक आहे, हरकत नाही सुजित. आता तू माझ्या इतका जवळ आलास ना की यानंतर स्वानंदी काय, दुसरं कुणीही तुला माझ्यापासून दूर नाही करू शकत. मॅडम, त्या सरपंचाला हाणून हाणून हात दुखायला लागला. पक्का तयारीचा येतो सरपंच. अहो, एवढा हाणल्यावर जेलची बिन बी बोलल, पण त्यो काहीच बोलला नाही. मी पण तोच विचार करते, ह्याला बोलतं कसं करायचं. इतका मार खाऊन पण काहीच फरक नाही पडलाय. असा कुठला वेगळा मार्ग आहे की हा बोलेल? मॅडम, आत येऊ? ये. या, बस. बोल स्वानंदी. मॅडम, काही बोलला का सरपंच? केला का त्याने त्याचा गुन्हा कबूल? नाही अजून. नाही म्हणजे तो काहीच मान्य करायला तयार नाही. अहो, आम्ही त्याला लय हाणला, पण गडी तुटायच तयार नाही. माझा तर हात दुखायला लागला हाणून हाणून. खूप निर्ढावलेला आहे तो सरपंच. निले डेंजर पण.
मॅडम त्याने आमच्या गावातल्या लई लोकांना त्रास दिला, आयुष्यातनं उठवलं. त्याला कसं बोलतं करायचं ना मला चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही मला फक्त त्याला एकदा भेटू द्या. अगं तू वेडी आहेस का? त्याला भेटायला कसं देऊ मी? हे काय तुझं हॉस्टेल नाहीये, पोलीस स्टेशन आहे. आणि इथे असं मनात येईल तेव्हा सिव्हिलियन्सना, कैद्यांना भेटता येत नाही. तसं नियमात बसत नाही. पण मॅडम प्लीज. सॉरी स्वानंदी, हा विषय तू सोड. त्याला बोलतं कसं करायचं ते आम्ही बघू. मी इल्लीगल काहीही करणार नाही. मॅडम तुमची परमिशन असेल तर एक बोलू का? बोला. नाही म्हणजे आपण त्या सरपंचाला किती आणला तुम्ही बी बघितलं, पण तो काय बोललाच नाही. अहो त्याला किती दिवस आपण असं जेलमध्ये ठेवणार आहे? उद्या त्याचा वकील येईल आणि त्याला असंच घेऊन जाईल. पण तुम्हाला बी चांगलंच माहिती आहे का किती गुन्हेगार कन्फेशन दिलं नाही म्हणून सजा न होता सुटत्यात. मॅडम हे गुन्हेगार गुन्हा करताना विचार करतात का की लीगल काय आणि इलिगल काय? मग प्रत्येक वेळी आपण न्यायाच्या चौकटीतच राहून हे सगळं करायला हवं असं जरुरी नाही ना. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला पकडायला जर का मदत होणार असेल तर चौकट पार करायला काय हरकत आहे? न्याय महत्वाचा आहे ना. मॅडम प्लीज मला एक चान्स द्या. मी त्याला बोलतं करते बघा. तुला त्याच्याशी बोलायला जमेल? बोलू शकशील? आय मीन तुझ्यावरती अत्याचार केलेल्या माणसासोबत बोलताना तुला त्रास होईल. त्याने दिलेला त्रास जो मी भोगतीये त्या त्रासापेक्षा जगातला कुठलाच त्रास मोठा असू शकत नाही. तुम्ही नका काळजी करू माझी. आणि आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्याने त्याचा गुन्हा कबूल करणं. स्वानंदी खंबीर आहे, ती त्याला बोलतं करेल. तिला एक चान्स द्या मॅडम. हेच तिच्या दृष्टिकोनातनं आणि न्यायाच्या दृष्टिकोनातनं योग्य ठरेल. प्लीज मॅडम. ठीक आहे, तू भेट त्याला. हा आणि काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही इकडे आहोतच बाहेर. शिंदे घेऊन जा तिला. येस मॅडम. चला. थँक्यू मॅडम. शिंदे तू का फसवते मला? मी तुला 1000 वेळा सांगितलं मी काय बी केलं नाही. त्या लपडा का अडकवतीये? सांग ना. मी काय घोडं मारलंय तुझं? मायला तुला हात उचलू नको बरं माझ्यावर. वॉर्निंग देतोय तुला. इथं इथून सुटलो ना तुझं खरं नाही. ते काही माझी कंप्लेंट मागे मी काय बी केलं नाही. आईची आण घेऊन सांगतो मी निर्दोष आहे. निर्दोष? निर्दोष फक्त तू नाही, बाईवर अन्याय करणारा प्रत्येक पुरुष निर्दोषच असतो. दोषी फक्त बाई असते. ती वाईट चालीची होती, तिने तसले कपडे घातले होते, ती मोकळ्या स्वभावाची होती म्हणून तिच्यावर रेप झाला. दोष फक्त बाईचाच असतो, कारण पुरुष तर निर्दोषच असतो. आणि सरपंच, माझ्या आणि माझ्या पोटातल्या बाळाच्या बाबतीत काही वेगळं होणार नाहीये. तो जेव्हा त्याच्या बापाचं नाव सांगू शकणार नाही ना, तेव्हा हाच समाज त्याला टोचून टोचून त्याचं जगणं मुश्किल करल. हे भाषण मला काय देते का? यानं हे वांगाळ काम तुझ्या संग केलंय त्याला जाऊन सांग ना. तू का माझ्या समोर ही भाषण करू नको. मी तसला नाहीये. हे वांगा आरोप माझ्यावर करायचं नाही. कसला नाहीयेस तू. आणि बाईवर अन्याय करणारे प्रत्येक पुरुष तसलेच असतात. हवं ते मिळालं नाही ना, हिसकावून घेण्याच्या प्रवृत्तीचे.
आणि माझ्या बाबतीतही तू हेच केलंस सरपंच. मी तुझ्याशी लग्न करायला नकार दिला म्हणून तुझा इगो हट झाला आणि मग जे मागून मिळालं नाही ते तू हिसकावून घेतलंस. स्वतःला मर्द म्हणवतोस ना तू, मर्द म्हणवतोस ना स्वतःला, मग कर की तुझा गुन्हा कबूल. कारण मर्द तुझ्यासारखे घाबरट नसतात. ए गप रे! गप! हे वंगा आरोप पुन्हा करायचे नाही माझ्यावर. मी 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 काय बी केलं ना, मी निर्दोष आहे. तू केलं नाहीस? नाही केलंय. मग तुला माहिती होतं मी दारू पित नाही, तरी त्या पार्टीच्या रात्री माझ्या नकळत मला दारू कुणी पाजली? दारू पाजून माझे शुद्ध हरपल्यावर माझ्यावर बळजबरी कुणी केली? हे बघ, हे आनंदी, मी एकटा होतो, पार्टीत एकटा होतो का? ते वंगा आरोप माझ्या एकट्यावर का करते? आता कसा बोलतोयस? तुला सोडून त्या पार्टीमध्ये माझ्या अवतीभोवती जी लोक होती ना, ती माझ्यावर प्रेम करणारी, माझ्या विश्वासातली होती. तू एकटा माझ्यावर डूब धरून होतास. त्यामुळं तू बाकीच्यांची नावं तर घेऊच नको. गप गुमान आपला गुन्हा कबूल कर. हे बघ आनंदी, मी हवं तर हात जोडतो, आबांची शपथ घेतो, पण हे वांगा मी केलं नाही. तू त्यातलं नाही. तुझी ना कोणच नाही माझ्यावर, म्हणून तू अडकवती यात मला. नीच माणसा, या स्वानंदीनं तुला लग्नाला नकार दिला ना, म्हणून तू खुन्नस काढलीस माझ्यावर. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तू. कारण का? तर तुला दाखवून द्यायचं होतं तू असली मरद आहेस. आणि ही स्वानंदी एक बाई आहे. या बाईनं मला कसं काय नकार दिला, म्हणून मी हिला आता माझी मर्दानगी दाखवतो. मी हिला हवं तसं वागवतो, तिला चुरगळतो, म्हणून तू माझ्यावर खुन्नस काढलीस. आणि मला म्हणतोय मी तुझ्यावर खुन्नस काढली? तू सरपंच, पुरुष असल्याचा इतका अभिमान असेल ना, तर मान्य कर तू हे केलेस. आणि नसल तर हेही मान्य कर तू पुरुष नाहीयेस. आहे हिम्मत? बोल ना, आहे का हिम्मत? तुला कन्फर्म आहे ना मीच केलंय? कन्फर्म ना? चला, मला कोर्टात घेऊन चला. त्या जज साहेबांसमोर सुद्धा सिद्ध करू शकतो की मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे, वांगाळ काम मी केलं नाही, मी त्यांना सांगू शकतो. चला, मला कोर्टात घेऊन चला. हे उगा धरून मारतायत, हे या पोलिसांना जेलमध्ये टाका. तुमच्यासारख्या बाया नाही, या अंबिकासारख्या तुझ्यासारख्या बाया या अशाच असतीये. आणि तू हे मुद्दाम करतीये ना, हे मी सिद्ध करेन. मी तर म्हणतो ना, तुझ्यासारख्या या बायांना अशाच असतात. हे असं कुठेतरी शेण खाऊन येते आणि माझ्यासारख्या गरीबाला अडकवतात. तुझी तेरं पाहता ना, हे तुझ्यासोबत असंच घडलं पाहिजे. तुझी लायकीची आहे. अहो, पोहे आणू का? अहो, असं काय करताय? नाश्ता नीट करत नाही, जेवणाच्या वेळा निश्चित नसतात, मग पित्त होतं माहितीये ना. मला काळजी वाटते हो. माझी काळजी करायची सोडून ना तुमच्या मुलाची काळजी करा, ज्याची जास्त गरज आहे. एक तर रात्रभर बाहेर आहे, अजून घरी आलेलं नाहीये. त्याची लक्षणं मला ठीक दिसत नाहीये. तुम्ही चिडू नका प्लीज. अरे चिडू नको तर मग काय करू? घरी आल्यानंतर त्याला शाबासकी देऊ की स्वतःचं आणि बापाचं? सुजेत, अहो जरा. रात्रभर कुठे होतात? काय विचारतोय मी? कुठे होतास तू? मित्रांसोबत होतो, पार्टी होती एक. मला मोघम उत्तर आवडत नाहीत, माहितीये ना तुला. सगळं नीट डिटेल मध्ये सांग. कुठे होतास? कोण कोण मित्र होते? त्यांची नावं काय? अरे बोल ना. अहो, तो सांगतोय ना मित्रांबरोबर होता, मग झालं तर. आता घरी आलाय ना. अरे घरी आलाय म्हणजे काय?
तुरुंगात गेल्यानंतर आपण रिॲक्ट व्हायचं होतं का? अरे तुम्हाला माहिती नाही बाहेर काय काय चाललंय ते. निवडणुका तोंडावर आहेत आणि विरोधक तर वाटच बघतायत. एक संधी मिळाली ना आग लावतील ते. काय सुजित, ह्या स्वानंदीच्या प्रकरणामध्ये तर तू नाहीयेस ना? नाही डॅड, काही काय विचारताय? नाही, काही बोलत नाहीये. मी जे विचारतोय ना त्याला कारण आहे. हे जे प्रकरण झालं ना ते आपल्या ऑफिसच्या पार्टीत झालेलं आहे. आणि एकूण तुमची ही लाईफस्टाईल बघून ना कोणालाही असं वाटू शकतं की तुम्हीच हे केलेलं आहे. खरं सांग, तू केलेलं नाहीयेस ना हे? आणि जर हे खरं असेल ना, मीच तुझा हात धरून तुला पोलिसांच्या ताब्यात देईन. अहो काही काय बोलताय? काही बोलत नाहीये, खरं तेच सांगतोय मी. हे बघ सुजित, निवडणूक होईपर्यंत ना तुझ्या ह्या पार्ट्या, मित्रांना भेटणं हे सगळं बंद. आणि काय रे, साधा फोन करू शकत नाही तू? अरे कुठे गेलायस, कोणाबरोबर आहेस, काय करतोयस हे सांगू शकत नाही फोन करून? काल फोन का नाही केलास तू? डॅड, मी फोन केला होता. कोणाला? मॉमला. मला नाही. मी केला होता मॉम तुला फोन. सायलेंट वर असेल तुझा फोन, त्याच्यामुळे तुला लक्षात आलं नसेल. हा असेल असेल. अरे माझं काल डोकं दुखत होतं म्हणून मी लवकर झोपले आणि फोन सायलेंट वर करून ठेवला, म्हणून तुझा फोन नाही घेतला. आता तो म्हणतोय ना त्याने फोन केलेला, त्याचा फोन आलेला ना. आता जाऊ द्या ना प्लीज. ठीक आहे, जा वरती जा, तयार हो आणि ऑफिसला जा. काय सरपंच, काय बोललास? काय बोललास? पोलिसांना अटक व्हायला पाहिजे. हा, हे शब्द तोंडातनं बाहेर पडतात कसे तुझ्या? काय बोललास? परत बोल. परत बोलशील? परत बोल आणि इकडे बघून बोलायचं. का माज आलाय तुला सरपंच? तुझा माज नाही उतरवला ना, तू नाव नाही लावणार. अंबिका देशमुख. चल, माज करते तुझा आता. मॅडम काय करताय? खरं बोल, खरं बोल. मी निर्दोष आहे मॅडम. सून मान्य नाही ना करायचंय तुला? आता तरी खरं बोल आणि इकडे बघून बोलायचं. आईचं अंग घेऊन सांगतो, मी काय नाही केलं. जर का खरं बोलला नाहीस ना तर डोकं पाण्यात जाईल, ते बाहेरच येणार नाही. मॅडम सांगतो, हे मूल माझं नाही, कारण माझ्याकडून मूल होऊ शकत नाही. मी नपुंसक आहे. मी इम्पॉर्टंट आहे मॅडम. मला मूल होऊ शकत नाही. हवं तर माझं टेस्ट करा. मी निर्दोष आहे. स्वानंदी, काय झालं? सर, मॅडम तुम्ही व्हा पुढं. मला जरा एकटं राहावं वाटतंय. जास्त वेळ बाहेर थांबू नकोस, लगेच ये.
कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? स्वानंदी, मी आहे मणी, घाबरू नका प्लीज. आणि सॉरी, तिथेच थांबा, पुढे येऊ नका. स्वानंदी प्लीज, मला समजून घ्या. माझा नाईलाज आहे. मी स्वतःवरच काही बंधनं घालून घेतली, त्यामुळे मला समोर येता येत नाही, तुमच्याशी बोलता येत नाहीये. मला माहितीये आत्ता या क्षणाला तुम्हाला माझी जास्त गरज आहे आणि मी समोर येऊ शकत नाही, तुम्हाला धीर देऊ शकत नाहीये. ही जशी तुमची परीक्षा आहे ना, तशीच माझीही परीक्षा आहे. आणि आपण दोघंही याला हिमतीने सामोरं जाऊ. फक्त जरा धीर धरा स्वानंदी. संकट ना रात्रीच्या अंधारासारखं असतं स्वानंदी, संपणारा. आनंदाची सकाळ होईल. आणि मला सरपंचाच्या कन्फेशन बद्दल कळलं स्वानंदी, तो जर खरं बोलत असेल तर खरा गुन्हेगार अजूनही बाहेरच आहे. पण काळजी करू नका, तुम्हाला आणि तुमच्या बाळाला आपण न्याय मिळवून देऊ. हेही दिवस जातील स्वानंदी, तुम्हाला न्याय मिळेल. आणि बराच उशीर झालाय, फार विचार करू नका, जाऊन झोपा. स्वानंदी